एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आज पुन्हा आम्ही आलो आहोत एक आगळं वेगळं रिसॉर्ट घेऊन। या रिसॉर्टचं नाव आहे जलसृष्टी आयलंड रिसॉर्ट आणि नावाप्रमाणेच एका आयलंडवर वसलेला आहे, जी पुण्यातली मुळा नदी आहे त्याच्यामध्ये एक छोटंसं आयलंड आहे आणि त्यात हे रिसॉर्ट वसलेलं आहे। आणि माझ्या चारी दिशांना तुम्ही बघू शकता पाणीच पाणी आहे। सो इकडचा जो लुक अँड फील आहे तो खूप सुंदर आहे, पीसफुल वाटतंय। आणि या रिसॉर्टची एक युनिक गोष्ट म्हणजे ते तुम्हाला म्हणजे आपण जसं एंटर करतो रिसॉर्टमध्ये एक वेलकम ड्रिंक म्हणून ताजा ताजा उसाचा रस देत आहे तुम्हाला। आणि वेलकम ड्रिंक नंतर ते तुम्हाला बोटीतून घेऊन जात आहेत रिसॉर्टच्या गेट पर्यंत। सो तोही एक जो एक्सपिरियन्स आहे तो एक आगळा वेगळा आहे, जो जनरली बाकीच्या रिसॉर्ट्सवर नसतो। टॉकिंग अबाउट रिसॉर्टचं लोकेशन, तर ते पुण्यापासून 1.5 तासावर आहे, हार्डली काही डिस्टन्स आहे आणि मुळशीमध्ये आहे। आणि मुंबई पासून विचाराल तर ते 3.5-4 तास लागतील तुम्हाला। पण जे मुळशीचं ओव्हरऑल लोकेशन आहे ते खूप सुंदर आहे, पीसफुल आहे। आणि आता आम्ही ऑक्टोबरमध्ये आलोय, मुंबईत तर खूप गरम होतंय पण इथे खूप थंड वाटतंय। सो आम्ही आता तुम्हाला एक रिसॉर्टची कंप्लीट टूर देणार आहोत आणि नेहमीप्रमाणे जसं आम्ही डिटेल रिव्ह्यू देतो, आमचा जो ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तोही देणार आहे। सो स्टे ट्यून्ड। अशी बेसिकली तिथून अशी एंट्री होते त्या गेटने आणि तिथून तुम्हाला असं बोटने असं मस्त एक असा राऊंड फिरवला जातो आणि असा राऊंड मारून या साईडला एक एंट्रन्स आहे, तिथे तुम्हाला ड्रॉप केला जातो। तर एंट्रन्सलाच तुम्हाला एक बोट राईडने तुमचं बेसिकली एक सुंदरसं असं स्वागत होतं आणि मग जस्ट बोट राईड करता करता ते तुम्हाला दाखवतात सुद्धा की कॅकिंग वगैरे कुठे होतंय। तर खूप असं छान आहे ॲम्बियन्स बनवलेला। तर हा स्पॉट आहे जिथे काल आम्हाला ड्रॉप केला बेसिकली, आणि इथून एक्झॅक्ट ड्रॉप लोकेशनच्या इथे राईट साईडला रिसेप्शन आहे आणि फक्त ॲम्बियन्स बघा, खूप छान आहे, असं एकदम पीसफुल वाटते इथे। असं बसायला पण अशी खूप मस्त जागा आहे, इथे वॉक करायला पण खूप छान वाटतंय। झाडं वगैरे बघाल तर खूप प्रॉपर कंडिशनमध्ये आहेत। इवन तो आता काही दिवसांपूर्वी धो पाऊस पडला, बट स्टील असं कुठे चिखल वगैरे नाही आहे। By bit, creative imagination began to build a new art form. Makes me feel I belong to something. दिस इज द डायनिंग एरिया बेसिकली। तर सकाळी इथे ब्रेकफास्टचा बुफे लागलेला, तर सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो तो पूर्ण इथे ते अरेंज करतात। दुपारी ऊन असतं म्हणून दुपारचा लंच ते इंडोर ठेवलेला असतो। हा जो पूर्ण सेक्शन आहे तर ते बघू शकता, तिकडे माणसं बसलेली जेवायला। तो इंडोर सगळा बुफे आहे। आणि डिनरला अगेन काल आम्ही इथे डिनर केलं, तर डिनर आणि ब्रेकफास्ट इथे लागतो, लंच इंडोर होतो। आणि तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये पक्ष्यांचा आवाज सतत येतो आहे, असं खूप असं वाटतं की एकदम असं कुठेतरी असं आउटडोअर आलेलो आहोत आणि कॅम्पिंग टाईप फील येतं आहे। आणि आपला लंच डिनर जे काय आहे फॅमिलीबरोबर टाईम तुम्ही स्पेंड करताय। हे आहे MTDC रिसॉर्ट, तर हे MTDCचं सिग्नेचर। दिस इज द स्विमिंग पूल, दाखवतो। तो स्विमिंग पूल मोठा आहे चांगलाच।
आणि स्विमिंग पूलच्या बाजूला सुद्धा इथे सिटिंगसाठी एरिया आहे. तर का इथे बेसिकली रात्री असं मस्त डेकोरेशन केलेलं असतं. त्याच्या LED लाईट जे छोटे छोटे आपण दिवाळीला जसं लावतो पण तशा व्हाईट कलरच्या इथे लावलेल्या असतात. तर खूप मस्त वाटतं. जे म्हणजे ज्या लोकांना फोटोज काढायला खूप आवडतात तर इथे खूप असं मस्त फोटोजेनिक एन्व्हायरमेंट बेसिकली त्यांनी क्रिएट केलेलं असतं. आणि हे बेसिकली ज्यांना रोमॅन्टिक डिनर हवा आहे आणि असं इथे बघू शकता असे लाईट्स वगैरे लावलेले असतात. तर रात्रीचं असं खूप छान वाटतं. दोघांचा टेबल आहे हा. इथे रात्री डिनर वगैरे अरेंज केलेला असतो आणि असं पाण्याच्या बाजूला. आणि आमच्या क्रुझिंग ड्रीमच्या मॅडम रेस्ट करतायत, ब्लॉग करून दमले आहेत. आणि हे इंडोर स्पोर्ट्सचा एक सेक्शन इथे, दुसरा सेक्शन तिथे. तर ह्या सेक्शनमध्ये बेसिकली पूल टेबल आहे. आम्ही नाही खेळत, आम्हाला जमत नाही. तर हा दुसरा इंडोर सेक्शन आहे. त्या साईडला मी जो तुम्हाला पूल दाखवला, इथे तुम्हाला जास्त ऑप्शन मिळेल. एक कॅरम बोर्ड आहे, फुटबॉल टेबल आहे, त्यानंतर एक TT टेबल आहे. तर असं काही फारसं मोठं नाही आहे, पण एक फॅमिली, 2 फॅमिली, तुमचा ग्रुप इथे आरामात तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. बसायला चेअर्स आहेत. तर हे बघू शकता तुम्ही, इथे रूम आहेत. बेसिकली असं मस्त चालायला एक छानसं असं मोठं गार्डन आहे आणि गार्डनच्या बाजूला रूम्स आहेत. तर ह्या जलस्पर्श टाईपच्या रूम आहेत, ज्या बेसिकली रिव्हर साईडला आहेत. तर इथे 3 टाईपच्या रूम आहेत. ज्या रिव्हर साईडला आहेत त्या जलस्पर्श आणि एक जलनौका, बेसिकली जी बाथटबवाली जी आहे ती. आणि जलाका टाईपची जे रूम आहेत त्या आहेत त्या बेसिकली पॉन्ड साईडला आहेत, त्या रिव्हर साईडला नाही आहेत. तर तुम्हाला ते मी दाखवतो जवळून, बघू दिसतंय का काही. आणि असा मस्त तुम्हाला गार्डन, तुम्हाला जर बेअरफीट गार्डनमध्ये चालायचं असेल, मला वाटत नाही ते चालू शकतो कारण का हे तेवालं लॉन नाही आहे. आणि आता थोड्या दिवसांपूर्वी पाऊस पडलेला, त्यामुळे थोडंसं ओलं पण आहे. तर मे बी उन्हाळ्यात आरामात चालता येईल. पण हा आहे पॉन्ड. आणि असं बघा मस्त असं डेकोरेशन पण केलेलं आहे. रात्री खूप छान वाटतं इथे. आणि बघा हा पॉन्ड आहे आणि हे सगळ्या जलाका टाईपच्या रूम्स ज्या दिसत आहेत या सगळ्या पॉन्ड साईडला. आणि ही एक्झॅक्ट समोर जी आमची आहे ती आहे जलस्पर्श रिव्हर साईडला. तिथे रिव्हर आहे. असं मध्येच तुम्हाला असं झोपायला ही जे गार्डनमध्ये असतं बेसिकली, हे असं खूप मस्त वाटतं. आणि बॅकग्राऊंडमध्ये सतत पक्ष्यांचे आवाज येत आहेत. ऊन आहे पण अजिबात गरमी फील होत नाही आहे. थंड आहे भरपूर. आणि सावलीमध्ये तर ते जे गावाला फील होतं, आपल्या इथे तसं नाही होत. आपल्या इथे सावलीत उन्हात कुठेही जा गरम होते, पण सावलीमध्ये आलं का एकदम मस्त थंड वाटतं आणि उन्हाचाही अजिबात त्रास होत नाही आहे इथे. हे डेकोरेशन आहे सापाचं. काल आम्ही रात्री हे बघून घाबरलो कारण का अंधारात आम्हाला असं क्लिअरला दिसलं नाही, मला एवढा मोठा साप कसा काय इथे. पण हे दगड आहे. बरेच लोक हे बघून घाबरत आहेत. आणि हे चालतं तुम्हाला असे खूप साऱ्या खारुताई दिसतील. खूप मस्त वाटतं त्यांना असं बघून. पळता असे बिंदास फिरत आहेत. पक्षी तर आहेच आणि असं चालायला एकदम मस्त थंड वाटतं आहे. म्हणजे आत्ता तरी
2 वाजलेले आहेत. आम्ही 12 वाजल्यापासून आम्ही इथे वॉक करतो आहे, पण अजिबात जसं आपल्या इथे दुपारी 12 ते 3 भयंकर ऊन आणि गरमी होते, इथे अजिबात तसा फील होत नाही आहे. खूप मस्त वाटतं आहे आणि इथे आरामात तुम्ही चालू शकता. आणि हां, हे जलनौका या 2 रूम आता इथे दिसत आहेत, या बाथटबवाल्या आहेत. सेम लोकेशन आहे जसं जलस्पर्श आहे तसं. हे गार्डन लहान मुलांसाठी घसरगुंडी, सीसॉ वगैरे आहे. छोटं आहे, जास्त मोठं नाही आहे, पण एरिया बघू शकता आउटडोअरचा खूप मोठा आहे. एक व्हॉलीबॉलचा नेट आहे मस्त. एक मोठा असा ग्रुपसुद्धा इथे आरामात क्रिकेट, फुटबॉल वगैरे आरामात खेळू शकतात. ही बाजूला जलनौका रूम आणि तो आहे ट्रॅक्टर राईड. बेसिकली जी इव्हिनिंगची जी हायटी आहे ती वेगळ्या ठिकाणी आहे. इथून 200 मीटर वॉकेबल आहे बेसिकली. तर ज्यांना चालायचं नसेल ते ट्रॅक्टर राईडने जाऊ शकतात, फ्री आहे ते. Summer days burn me out, love just brings me down. Go inside like winter leaves that slowly leave the ground. Hey, you come back, I wanna give you a chance. Love me like you used to, so we can learn again. The skin is getting brown, baby, drink your night away. Maybe we will not regret it, you will not regret me. Laying down under the sun, burning love cause we are young. No one tells us what's done wrong, cause it's just me and you. Yeah, it's just me and you. असा आराम करू शकता तुम्ही, कुठेही जायची गरज नाही. मस्त आजूबाजूला हिरवगार, झाडाच्या सावलीखाली, कसलं टेन्शन नाही, कुठे जायचं नाही, ऑफिस नाही. सॅटर्डे संडे आराम करू शकता तुम्ही ते. आणि ट्रॅव्हलिंगचं पण काही इश्यू वाटत नाही आहे. पुण्यापासून हार्डली 1.5 तास, मुंबईतून 3.5 तास. तुम्ही सकाळी निघालात तर गाडी पडवली तर अजून लवकर येऊ शकता. चिल करू यार. तो हे आहे ट्रॅक्टर राईड जी संध्याकाळी हायटीच्या इथे घेऊन जाते. आणि इथे ॲक्च्युली हॉर्स रायडिंग पण होते. इथे घोडे बांधलेले असतात. आता मे बी ठेवले असतील सावलीमध्ये कुठेतरी, ते दिसत नाही आहे. आणि हे बेसिकली ट्रॅक्टर राईड इथून घेऊन जातात आणि पुढून लेफ्टला 200 मीटरवरच आहे बेसिकली इथून. तिथे हायटी संध्याकाळची होते. तर हा बेसिकली फार्म आहे आणि ह्या फार्मच्या तिथे हायटी होते. ती 5 ते 7 तिथे हायटी असते. बेसिकली फार्ममध्येच पूर्ण हायटी असते. आणि तुम्ही इथे जाता आता मस्त असा वॉक पण करू शकता. खूप छान वाटतं इथे. आपल्या इथे असा अनुभवायला मिळत नाही, इथे भेटतं आहे. तर मग आम्ही आताच चहा कॉफी घेतला. त्यांची हायटीची कन्सेप्ट अशी आहे की तुम्हाला इव्हिनिंगला जो चहा कॉफी लागणार तो रेस्टॉरंटमध्ये नाही भेटणार, तुम्हाला कंपल्सरी या फार्ममध्येच यावं लागतं. तर आम्हाला ते पर्सनली नाही आवडलं, कारण का तिथे बसायलाही अशा का खूप साऱ्या जास्त जागा नाही आहेत, कम्फर्टेबल नाही. आणि खाली मच्छर आहे बेसिकली. तिथे नदीचा एक थोडासा पार्ट आहे, तर त्यामुळे मच्छरही भरपूर चावतात. तर कितीच वेळ म्हणजे आपण बसणं. तर चहा कॉफी आमचं असं असतं की आम्ही मस्त निवांत बसून, की ते जे असतं की बसून आरामात गप्पा मारत चहा पितो वगैरे, तर ते तिथे होत नाही कारण जागाच नाही, जागाच गर्दी होते.
कारण का ऑब्व्हियसली वीकेंड आहे तर कस्टमर्स पण जास्त आहेत. तिकडे एक छोटासा त्यांनी बुफे मांडलेला आहे जिथे भजी, सँडविचेस असं भरपूर काय लाईव्ह काय काउंटर्स आहेत, लाईव्ह that is काउंटर्स good. आहे. हां. पण जी जागा त्यांनी चूज केली आहे रिव्हर साईड आहे, पण भरपूर झाडं वगैरे आहेत, त्यामुळे मच्छर खूप चावतात हां, तिकडे. कारण का वाहतं पाणी नाही येते. आणि प्रॉब्लेम असा आहे की आता आम्हाला बुफे नको आहे, आम्हाला फक्त चहा कॉफी हवा होता, पण तोही त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये नाही. हा, ते एक आहे की तुम्हाला जर का नसेल तिथे जाऊन चहा वगैरे घ्यायचा तर तोही ऑप्शन नाही की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पिताय किंवा रूम सर्व्हिस तीही नाहीये. सो ते थोडा निगेटिव्ह पॉइंट वाटला मला. तर ही आहे आमची रूम, बेसिकली जलपुष्प. आणि एक्झॅक्ट वॉक करायचा जो एरिया आहे त्याच्या बाजूला आहे. तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे. लेट्स सी. असं बघू शकता इथे एक छोटासा असा वरांडा टाईप आहे. यूज काही नाही पण असं मस्त वाटते हे बघायला. असं एक रस्टिक लुक आहे जसं गावाला आधीच्या काळी असेल एकेकाळी. आणि हे एंटर केल्या केल्या हा असा प्रशस्त हॉल आणि एक मस्त कम्फर्टेबल बेड. आणि या बेडला अशा छोट्याशा चादरी. तुम्हाला मी वॉशरूम दाखवतो पहिलं. वॉशरूम आम्हाला इथलं खूप जास्त आवडलं. आणि हां, हे जे बटन्स बघू शकता हे जुन्या काळामध्ये अशी बटणं असायची सेम. तर वॉशरूम दाखवतो. एक मोठासा असा मिरर. आणि वॉशरूम बघा किती मोठं आहे. आणि अशी वरती मस्त असं काच आहे तर असं उजेड येतो भरपूर, लाईटची पण गरज नाही लागत. आणि हे बघा, आणि आंघोळीला असं तांब्याचं भांडं आहे. हे खूप छान वाटतं ॲक्च्युली. छोटी छोटी गोष्ट आहे. आणि हे तांब्याचं भांड्याचे पण बेनिफिट्स तुम्हाला माहीतच असतील. आंघोळीसाठी आधीच्या काळात सगळे वापरायचे, आता सगळीकडे प्लास्टिकच आहे. आणि हे असं मस्त काच, असं मस्त उजेड येतो. आणि हे आपलं इथं छोटंसं सिटिंग एरिया, तुम्ही इथं तुमचं सामानही ठेवू शकता. मिनी फ्रीज आहे, AC आहे. इथे एक छोटासा आपला मिनी टेबल आणि लॅम्प. TV आहे वर्किंग कंडिशनमध्ये. त्यानंतर आपलं इथे टी, कॉफी या गोष्टीच्या सगळ्या ॲम्युनिटीज छोट्या मोठ्या सेम. आणखीन एक छोटा मिनी टेबल. आणि हा बघा लुक बेडरूमचा कसा दिसतो. आणि आणखीन एक याचं वैशिष्ट्य, बसायला झोका. हा पूर्ण एरिया तुम्ही जर फॅमिलीमध्ये आला असेल तर पत्ते खेळू शकता. तुमच्या रात्रीचे जे डिनरच्या टाईम तुम्ही असे बसून गप्पा गोष्टी मारतात ते करू शकता. इथे एक मिनी फॅन आहे गरम होत असेल तर, पण इथे आता थंड आहे तर गरम तर होत नाही आहे. आणि ही काच आहे आणि असं मस्त ओपन वाटतं. एक गोष्ट, एक छोटीशी बाल्कनी ही आहे जी आपण एंट्रन्स फेसिंग आहे बेसिकली. मला दाखवतो. 2 चेअर आहेत, एक छोटासा टेबल. तसं व्ह्यू वगैरे काही बाल्कनीमधून नाही पण आहे. तुम्ही गप्पा गोष्टी मारायला तुम्हाला आणखीन एक ॲड ऑन प्लेस बेसिकली बोलू शकता. तर आय होप तुम्हाला रिसॉर्टचा ओव्हरव्ह्यू कळाला असेल आणि मी जे शॉर्ट्स घेतलेले आहेत आय होप तुम्हाला थोडं कळालं असेल की रिसॉर्ट कसं आहे. सो नाव टॉकिंग अबाउट रूम्स. सो यांच्याकडे 3 टाईपच्या रूम आहेत. सो बेसिक आहे जलाका, ज्याची कॉस्ट आहे अराउंड 10,000 प्लस टॅक्सेस. आणि ही जी रूम आहे ती पॉन्डला फेसिंग आहे, रिव्हर साइड नाही आहे. सो मेक अ नोट ऑफ दॅट. अँड देन सेकंड आणि थर्ड टाईपच्या रूम आहेत, दॅट इज जलपुष्प, जे आम्ही तुम्हाला आता दाखवली.
आणि थर्ड टाईप आहे जलनौका. सो या दोन्ही रूम रिव्हर साइड आहेत, पण मेजर डिफरन्स यातला हे आहे की जलनौका टाईपच्या ज्या रूम आहेत त्यात बाथटब आहे जो जलपुष्पला नाहीये. बट अपार्ट फ्रॉम दॅट रूम एक्झॅक्टली सेम आहेत, काही असा ॲज डिफरन्स नाहीये. आणि येस, रूम्स वेल मेंटेन्ड आहेत, क्लीन आहेत, असं खूप काही जुनं वगैरे नाही वाटत आहे. सो दॅट इज अ प्लस पॉइंट. बट एक निगेटिव्ह पॉइंट मला असा वाटला की इथे वायफाय नाहीये रूममध्ये. सो आणि इवन नेटवर्क पण एअरटेल आणि वोडाफोनलाच आहे, जिओला नेटवर्क नाहीये. सो मेक अ नोट ऑफ दॅट. आणि तुम्ही जर का वर्केशनच्या प्लॅनने इथे येत असाल तर हे तुमच्यासाठी नाहीये रिसॉर्ट. हा, तुमचं वोडाफोन आणि एअरटेलचं डॉंगल असेल तर तुम्ही मॅनेज करू शकता. पॉवर बॅकअप सुद्धा आहे, Yes. लाईट गेली की येते पण लगेच. आपण तुम्हाला जर स्ट्रॉंग वायफाय हवा असेल तर तो फक्त रिसेप्शन आणि डायनिंग Yes. एरियामध्ये आहे आणि आय डोंट थिंक की तिथे काम कम्फर्टेबली होऊ हो. शकतं. अँड अबाउट माय फेवरेट टॉपिक फूड. फूड आहे, छान आहे. म्हणजे आम्ही विथ ब्रेकफास्ट आम्हाला पॅकेज भेटला, जो पण त्यांची कॉस्टिंग आहे विथ ब्रेकफास्ट आहे. तर ब्रेकफास्टचा स्प्रेड खूप जास्त नव्हता, जो युजली असतो एकदम कॉस्टली रिसॉर्टमध्ये. पण जे काय आहे महाराष्ट्रीयन टाईप भेटलं आणि खूप छान आहे फूड, म्हणजे खाण्याजोगं आहे, कंप्लेंट नाही त्याबद्दल. हा फक्त व्हरायटी कमी आहे. आणि रसिकाची कंप्लेंट आहे की डेझर्ट नाही मिळाला ब्रेकफास्ट मध्ये. Yes. जे ते युजली आजकाल भेटतं. अनएक्सपेक्टेड होतं, कारण आतापर्यंत आम्ही एवढे रिसॉर्ट व्हिजिट केलेत आणि डेझर्ट सेक्शन नाही आहे असं कुठेच नसतं. हा. जनरली आम्ही ब्रेकफास्ट कमी करून डेझर्ट जास्त खातो, पण यावेळेस ते होतं की डेझर्टच नव्हतं, फक्त पायनॅपल शिरा होता, दॅट्स इट. बाकी जे मेजर डेझर्ट सेक्शन हा. होतं ते नव्हतं. ते आणि मला नाही आवडलं. हा, आणि डिनर पण आणखीन एक निगेटिव्ह गोष्ट त्याबद्दल सांगायची तर रूम सर्व्हिस नाही आहे आणि दे डोंट सर्व अल्कोहोल. तर तुम्ही तुमचं ओन अल्कोहोल घेऊन येऊ शकता इथे. पण तिकडे डायनिंग एरियामध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर त्यांना थोडी स्पेशल रिक्वेस्ट करावी लागेल. तुम्ही साईडला टेबलला बसू शकता, बट दे डोंट सर्व. आणि रूम सर्व्हिस नाहीये तर जे आपल्याला चकना वगैरे लागतो तर तोही तुम्हाला भेटणार नाही, तर तेही तुम्हाला स्वतः स्वतः घेऊन यावं लागेल. आणि डायनिंग एरियांचं खूप छान आहे. आम्ही लंचला पण गेलेलो, डिनरला पण गेलेलो, तर खूप मस्त आहे, कोझी एन्व्हायरमेंट आहे. आणि लोक म्हणजे एक बॅकग्राऊंड म्युझिक चालू असते, एकदम असं डेकोरेशन वगैरे खूप छान आहे. बट येस, रूम सर्व्हिस नाही, ते खूप मोठा निगेटिव्ह पॉईंट आम्हाला भेटला. आणि अल्कोहोल सर्व करत नाही, तर तुमचं तुम्ही घेऊन येऊ शकता. बट स्पेशल रिक्वेस्ट वर दे अलाव. येस येस, स्पेशल तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करा. Yes. ते तुम्हाला डिटेल जास्त प्रकारे Yes. प्रोव्हाइड करू शकतात. ते अरेंज करू शकतात. सो टॉकिंग अबाउट स्टाफ, तर खूप जास्त वेलकमिंग आहे, हेल्पफुल आहे. तुम्ही काही जर का रूममध्ये काही इश्यूज असतील किंवा काही झालं, तुम्ही कॉल करून त्यांना बोलवू शकता आणि ते इन्स्टंटली तुम्हाला रिप्लेस करून देतात. सो तो मला एक प्लस पॉइंट वाटला. आणि इवन डेझर्ट्स ते तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी देतात, कारण आम्ही डिनरसाठी बुफे ऑफ नव्हता केला, बट त्यांनी आम्हाला डेझर्ट कॉम्प्लिमेंटरी दिलं. इवन लंचच्या वेळी सुद्धा त्यांनी आम्हाला डेझर्ट कॉम्प्लिमेंटरी दिलं. सो ते मला फार आवडलं. आणि डेझर्टचा त्यांचा एक शेफ आहे जो स्पेशली लाईव्ह जिलेबी बनवत असतो. Yes. त्यांचं नाव ताराचंद. त्यांनी आम्हाला स्पेशली सांगितलं त्यांचं नाव. ते खूप छान जिलेबी त्यांनी Yes. बनवलेली आणि त्यासोबत त्यांनी रबडीचं कॉम्बिनेशन दिलं आणि आम्हाला ते कॉम्प्लिमेंटरी भेटलं. त्यामुळे आणखीन जास्त गोड लागलं आम्हाला ते. आणि एम्युनिटीज असे काय फारसा नाही आहेत, पण बेस्ट एम्युनिटी बोलू शकता की ओपन एरिया खूप जास्त आहे आणि तुमचे लहान मुलं असतील, तुम्ही आउटडोर स्पोर्ट्स वगैरे खूप जास्त चांगल्या प्रकारे खेळू शकता. इंडोर स्पोर्ट्सचं आम्हाला इतकं खास काही वाटलं नाही. आणि स्विमिंग पूल मी बघितला तर मला तितका फारसा क्लीन नाही वाटला, कारण का वरती झाडं भरपूर आहेत, तर ते सतत पडतायत स्विमिंग पूलमध्ये, तर मला तितकं क्लीन मेंटेन नाही वाटलं. बट मे बी कोण गेलंच नव्हतं गेस्ट स्विमिंग पूलमध्ये, त्यामुळे मे बी त्यांनी इतका क्लीन ठेवला. आय डोंट नो, मी कमेंट नाही करू शकत त्यावर. अँड अबाउट एम्युनिटीज, तर इंडोर्स एरिया आहे ज्याच्यामध्ये आपले गेम जे असतात ते आहेत. आणि आउटडोअरसाठी ओपन लॉन एरिया खूप मोठा आहे, तर तिथे तुम्ही आउटडोर स्पोर्ट्स वगैरे खेळू शकता. आणि प्लस त्यांचं एक ट्रॅक्टर राईड आहे. बेसिकली त्याचा जो हायटीवाला जो एरिया आहे ते थोडा 200 मीटर लांब आहे मेन रिसॉर्टच्या रूम पासून. तर तिथे ते ट्रॅक्टर राईडने घेऊन जाता. वॉकिंग एरिया वॉकेबल सुद्धा आहे, ते ऍक्सेसिबल, असं काही लांब नाहीये. पण जस्ट एक तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही ट्रॅक्टरने जाऊ शकता. आणि सोबत हॉर्स रायडिंग सुद्धा होते. आणि ॲडिशन टू दिस त्यांच्याकडे बोटिंग आणि कयाकिंगही आहे. सो कयाकिंग आय गेस इन्क्लुडेड असतं यांच्या पॅकेजमध्ये, बट बोटिंग तुम्हाला करायचं असेल तर त्याचे 500 पर पर्सन आहेत. थोडे आम्हाला जास्त वाटले.
बट येस, तुम्हाला जर का करायच्या असतील तर इथे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत, तर तुम्ही नक्की ऑप्ट करू शकता त्यासाठी. आणि आणखीन ऍडिशन बोलायला गेलं तर हायटीचा जो त्यांचा टाइम आहे तिथे एक लाईव्ह संगीतकार बसलेले आहेत. ते बेसिकली ते सितार वाजवत असतात लाईव्ह. ते खूप छान वाजवत आहेत. मी व्हिडिओमध्ये पण दाखवलंय, पण मे बी कॉपीराईट लागेल त्याला, माहित नाही आता. तर ते सितार वाजवत आहेत आणि सकाळी त्यांचा वेकअप कॉल म्हणून सकाळी 7 वाजता ते बासरी वाजवतात पूर्ण रिसॉर्टमध्ये चालत चालत. तर तो पण आम्हाला सकाळी असा ऐकायला भेटला. Yes, तर ते ते थोड्या युनिक गोष्टी युनिक आहेत या गोष्टी आहेत रिसॉर्टच्या, ते. ज्या जनरली बाकी सगळीकडे नसतात. बाकी ठिकाणी म्युझिक लावलेला असतो स्पीकर मध्ये, इथे लाईव्ह ते वाजवतात. Yes. आणि वाटलं नव्हतं, पण आवाज खूप क्रिस्टल क्लिअर येत होता. मला सुद्धा बासरीने जाग आलेली, पण आम्ही परत झोपलो. तर ते खूप छान आहे. म्हणजे असं इंटरॅक्टिव्ह गोष्टी भरपूर आहेत. असं नाही की स्ट्रेट फॉरवर्ड रिसॉर्ट आहे आणि जस्ट जा तुम्ही एन्जॉय करा. तर असं म्हणजे नेचरच्या सोबत तुम्ही खूप साऱ्या गोष्टी अशा एन्जॉय करू शकता. तर ते खूप आम्हाला चांगलं वाटलं. तर आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही डिटेलमध्ये द्यायचा प्रयत्न केलाय आणि वर्डिक द्यायचं म्हटलं तर जे आमचा पर्पज होता यायचा, की निसर्गाच्या सानिध्यात आम्हाला एखादा असं रिसॉर्ट हवाय की जिथे एकदम पण भीती नाही वाटली पाहिजे, की खूप झाडं की जंगलात जंगलात राहायला आले, तसं नाहीये. आणि निसर्गाची पण मजा घेता आली पाहिजे. तर ते आमचं ध्येय साध्य झालेलं आहे. आणि प्राइस वाईज आम्हाला अफोर्डेबल तर नाही वाटत आहे तितकं, पण ओव्हर कॉस्टली पण नाही आहे. तर मिड रेंज मध्ये आम्ही बोलू शकतो. आणि Yes. थोडं युनिक आहे, थोडं नाही म्हणजे फारच युनिक आहे. Yes. की एका आयलँडवर जे तुम्हाला बोटने घेऊन येतात, जे युजली इतकं उपभोगायला नाही मिळत. ते खूप छान आहे तसं बघायला गेलं तर. आणि फूड बद्दल बघायला गेलं तर व्हरायटी नाही मिळणार तुम्हाला, पण जितकं आहे खूप छान आहे. मी फोटो सुद्धा टाकलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे अला कार्टे मेन्यूचा. तो मी बघू शकता तुमच्या रेफरन्ससाठी. सो ओव्हरऑल सांगायचं गेलं तर आमचा तर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे. आम्हाला रिसॉर्ट भरपूर आवडलेला आहे. सो तुम्हीही नक्की येऊ शकता या रिसॉर्टवर. आणि तुम्हाला अजून काही क्वेरीज असतील तर ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये विचारा. आम्ही त्याची उत्तरं नक्की देऊ. तर येस, आम्ही एंड करत आहोत या व्लॉगचा. तुमचे काही क्वेरी असेल तर प्लीज आम्हाला DM करू शकता इन्स्टावर, और कमेंट करू शकता. आणि लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर. सबस्क्राईब करा चॅनलला नसेल केलं असेल तर. आणि जर तुम्ही या रिसॉर्टवर आला आहात या व्हिडिओला बघून, तर प्लीज कमेंट करा. आम्हाला खूप आवडेल की आमचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचला आणि आमचा इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रॉपर कळाली आणि तुम्हाला हेल्प झाली त्यामुळे. तर आम्हाला खूप मोटिवेटेड फील होईल. आम्ही नेक्स्ट टाइम आणखी पण असे काही चांगले रिसॉर्ट शोधून तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज.